सर सर 2 मिनिटं सर, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. सर आम्ही कालपासून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. सर ऐका ना, आज आम्ही कालपासून तुम्हाला, सर 2 मिनिटं थांबा ना सर. सर तुम्ही आमच्या आमच्या सेवेसाठी रुजू आहात ना, तर 2 मिनिटं तुम्ही आमच्याशी बोलू शकता. 2 मिनिटं तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकता. तुम्ही आता आम्ही जेव्हा आतमध्ये आलो, सर 2 मिनिटं तुम्ही वेळ देऊ शकता. सर 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता. तुम्ही सर आम्हाला बाहेर काढलं सर. तुम्हाला त्या महिलापेक्षा डुकरांचा विषय महत्वाचा वाटला का? ती महिला वाऱ्यावरती आहे, ती रस्त्यावरती आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला तो डुकरांचा विषय महत्वाचा वाटला का? तुम्ही मला ह्याचं उत्तर, तुम्ही स्वतःहून आम्हाला 5 मिनिटं बाहेर पाहून आतमध्ये बोलवलं ना, मग तुम्ही आम्हाला बाहेर का काढलं? काय सांगितलं? म्हणजे मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या सर. एक महिलेचा जीवन मरणाचा, 2 बालकांचा जीवन मरणाचा प्रश्न इथं आहे. तो डुकरांचा विषय तुम्ही हँडल करताय ना, आम्हाला तुम्ही बाहेर काढताय सर. म्हणजे म्हणजे मला तुम्ही याचं उत्तर द्या ना सर. काय सांगितलं आपल्याला? ऐका ना सर, मला फक्त ऐका ना, वकिलांचा विषय सोडा, मला तुम्ही एक सांगा. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, की तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या रूडली तुम्ही आम्हाला सांगताय, एक रिस्पेक्ट असतो ना, आम्ही सामान्य माणसं आहोत, रिस्पेक्ट. ज्या पद्धतीनं तुम्ही बोललात, बाहेर काढलं ना सर आम्हाला. तुम्ही स्वतःहून आम्हाला आतमध्ये बोलवलं होतं ना सर. हा, तुम्ही स्वतः तुम्ही सर महिलांच्या विषयापेक्षा मला सर तुम्ही तो डुकरांचा विषय घेतला होता, तो महत्वाचा होता का? मला एक सांगा सर. मला एकच प्रश्नाचं उत्तर हवंय सर, मला दुसरं काही नाही हवंय. मला एकच प्रश्नाचं उत्तर हवंय. महिलेचा जीवन मरणाचा प्रश्न, तिचा नवरा तिचा मुलं सोडून गेल्या, मीच बोलणार आहे सर. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इमोशनलचा विषय नाहीये सर, काय बोलले? इमोशनलचा विषय नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला अपमानित करून बाहेर काढलं, हे अजिबात चांगलं नाही. तुम्ही स्वतःहून आम्हाला जेव्हा आतमध्ये बोलवता आहे, मनाने नाही सर. ऐकून घेतले. कॅमेरा चालू आहे, कॅमेरा चालू आहे. तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, स्वतःहून बोलवलं आणि स्वतःहून आम्हाला बाहेर काढलं की नाही? काय म्हणलं? मला अर्ज देतो म्हटले. नंतर बोललेत ना सर. तुम्ही आम्हाला जेव्हा बाहेर काढलं ना सर, तुम्ही एकदम पोलाइटली आणि व्यवस्थित मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एकाच प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर द्यावं की महिलेचा विषय गंभीर होता का तो डुकरांचा विषय गंभीर होता? सांगितलं की आम्ही अर्ज देतो. तो नंतर विषय झाला, तो नंतर विषय झाला सर. तुम्ही जेव्हा आम्ही म्हणलं तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही बाहेर थांबा म्हटल्यानंतर आम्ही तो विषय घेतला सर. सांगितलं मग इतका वेळ आम्हाला थांबायला वेळ नव्हता सर. कालपासून आम्ही इथं 3 वाजेपर्यंत आम्ही इथं होतो. आम्ही पण सर, आम्ही सुद्धा, आम्ही सोशल वर्कर आहोत आणि सामान्य जनता आहे. तुम्ही आमचा आवाज ऐकला पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी रुजू आहात, आमच्या सेवेसाठी रुजू आहात सर. आम्हाला वेळ देता आहात, तुम्ही वेळ देता आहात, तर तुम्ही आम्हाला 5 मिनिटं देऊ शकत नव्हते सर. काय म्हणून? काय म्हणून? काय म्हणलं मला? अहो सर, वकील हा नंतर बोलला ना. त्याच्या बोलून घ्या. वकील हे नंतर बोललेत सर. मी गाडी पाठवून तुम्ही जेव्हा आम्हाला म्हणले तुम्ही बाहेर थांबा, त्यावेळेस आम्ही काय म्हणलं, आम्हाला थांबायला वेळ नाही, आम्ही अर्ज देतो आणि निघतो. आम्ही असं म्हणलं नाही. असंच म्हटले सर. रेकॉर्डिंग चालू आहे, चेक करून घ्यावे. रेकॉर्डिंग चालू आहे. कारण आम्ही कालपासून त्या महिलेसाठी आम्ही फिरतोय सर. आम्ही जीवाचं रान करून फिरतोय इथे. असं सांगितलं मी माझ्या पोलिसाला, गाडी पाठवून द्या, त्यांना घेऊन या. कधी? मग तुम्ही, आम्हाला पोलीस आहे ना. हा ठीक आहे, सांगितलं. मग आम्ही काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही आम्हाला काय सांगितलं ते सांगा. तुम्ही मला काय सांगितलं ते सांगा. खोटं कशाला बोलायचंय सर? खोटं बोलण्याचं कारण काय आहे? तुम्ही ऐकून घ्या. महिलांचा विषय, मला एक उत्तर द्या. महिलांचा विषय का डुकरांचा विषय? डुकरांच्या विषयासाठी तुम्ही आम्हाला बाहेर काढला. हा, तुमचा जो बऱ्याच जो माणूस येत नव्हता, मग तुमचा विषय काय होणार होता माझ्यासमोर? कुठला? तुझा नवराच येणार नाही. पोलाइटली, रिस्पेक्टफुली तुम्ही बोलू शकत होत ना सर. रिस्पेक्टली. तुम्ही किती रूडली सर बिहेव केला आमच्याशी. काय पण सांगणार? आम्ही सोबत सर कॅमेरे आहेत ना सर? कॅमेरे आहेत ना सर? बघा ना. हा, कॅमेरा कुठे? कॅमेरे तुमच्याकडे सीसीटीव्ही असेल ना? मी दिसेल त्याच्यात. हा, तुम्ही नाही दिसेल, तुम्ही तर दिसेल ना सर. म्हणतो ना, तुम्ही तुमच्या मनात काय पण सांगणार का? आमच्या मनाने आम्ही कशाला काय सांगू सर? मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही कालपासून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचा वकील आहे, माझा पोलीस तिथं आहे. तुम्ही म्हणता तेच ठरवणार का? तुमचा वकील बरोबर इथंच आहे ना समोर तो? अहो, हा नंतर विषय झाला ना सर. नंतर नाही, वकील मध्ये आतमध्ये होता. सर आवाज चढवायचा नाही, आवाज चढवून नाही बोलायचं सर. आणि तुम्हाला फक्त एक प्रश्न करते, महिलाचा खोटं अलिगेशन नाहीये सर हे. तुम्ही का खोटं बोलता आहात? खोटं एलिगेशन नाहीये. पोलीस तिथं आहे. महिलांचा, मला एक उत्तर द्या. महिलेचा विषय महत्वाचा होता का त्या डुकरांचा विषय महत्वाचा होता? मला उत्तर हवंय. महिलांचा विषय महत्वाचा होता की डुकराचा विषय महत्वाचा होता? मॅडम, विषय महत्वाचा नसतो, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ऐकून घ्या. बरोबर आहे ना. पण सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सरांनी स्वतःहून बोलवलं ना, प्रश्न निर्माण होतो. आमचं म्हणणं सर, आमचं एकच आहे. आम्ही पण आमचं आयुष्य आहे ना, आम्ही सुद्धा बोलून घेतलं. नाही, आयुष्य नका सांगू. मी पोलिसाला बोलून घेतलं. त्याला काय सांगितलं? मी तुमचं व्यक्ती आली का?
हो. ते काय म्हणला साहेब ते आले नाहीत. मी काय म्हणलं रा तुम्ही गाडी घेऊन जावा आणि त्याला घेऊन पकडून या. घ्या. तुम्ही काय म्हणले की सर किती दिवस लागेल, 1-1.5 तास लागेल मॅडम. हा. तर तुमचे वकील काय म्हणले सर उशीर होईल, मी अर्ज देतो की अर्जात काय होईल. मी तुम्हाला हे पण विचारलं तुम्हाला काय पाहिजे, अपेक्षित काय आहे. सर ह्याच्यानंतर हा विषय झालेला आहे ना सर. नाही, नाही. त्यानंतर काय तुम्ही आम्हाला जेव्हा बाहेर काढलं तुम्ही स्वतःहून आम्हाला बोलवलं ना, जेव्हा तुमची मीटिंग चालू होती ना, मीटिंग चालू होती ना. अर्ज विषय काय झाला तुमच्याकडे ते दुसरे आहे. तुम्ही काय म्हणले नाही, नाही, तुम्ही काय म्हणले बोला समोर आहे ना. अर्ज दिला. हा, अर्ज देतो. तुम्ही काय म्हणले सांगा ना. पण हे कधी म्हटले सर, ह्यांनी आपल्याला काय म्हटले, बाहेर थांबा. त्याच्यानंतर आपण म्हटलो की आपल्याला वेळ नाही, आम्हाला पुण्याला जायचंय, तुम्ही अर्ज घ्या. एवढाच विषय झाला, हाच विषय आहे तुम्ही काय सर. म्हणताय पण मला आम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही बाहेर काढताय सर, आम्हाला वेळ द्या ना, वेळ द्या ना तुम्ही आम्हाला सर. तुम्हाला कालपासून आम्ही भेटण्यासाठी आम्ही तरसतोय. काय म्हणलं तुम्ही आमच्या सेवेसाठी आहात ना. बाहेर थांबा. मी असं अवॉर्डेड मॅडम सांगितलं तुम्हाला म्हटलं चला मी येतो. अहो, तुमच्याबद्दल आम्हाला ऐका ना, तुमच्याबद्दल आम्हाला तक्रारच आहे. तुम्ही खूप सहकार्य केलं. अक्षरशः आम्हाला, मी तुमचं खरंच खूप कालपासून तुम्ही इतकं सहकार्य केले आम्हाला की मी तुम्हाला खरंच सॅल्यूट करते तुमच्या कामाला. तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पण आज आम्ही आलो तरी आम्हाला एक आमची अपेक्षा काय असते की थोडंसं रिस्पेक्टली वागावं ना, थोडंसं रिस्पेक्टली वागावं. आम्ही इतक्या पुण्यात इतक्या लांब आम्ही आलो, आम्ही आम्ही हाडहाड करणारी माणसं आहोत का? हा, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने बोलतात. मी तुमच्या समक्ष झालं सांगितलं होतं की जावा तो माणूस घेऊन या. तुम्ही काय म्हणले मला सर किती वेळ लागेल. मी म्हणले 1-1.5 तास लागेल. हा माणूस जाऊन त्यांना जाऊन घेऊन याल 1.5 तास लागेल. मग तुम्ही काय म्हणले वकील म्हणले सर उशीर होईल. मी तोपर्यंत म्हणलं तुम्ही बाहेर थांबा. तोपर्यंत वकील काय म्हणले साहेब उशीर होईल आम्ही अर्ज देतो. ठीक आहे तुम्ही अर्ज द्या. बरं असं झालं होतं. असं बोललेलं आहे. आता तुम्ही काय परसेप्शन घेतलं की ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय तेच खरं असेल, आम्हाला माफी करा. पण एक महिला, घरापेक्षा महिलाचा विषय जास्त महत्वाचा आहे एवढंच आम्ही सांगू शकतो. वंदे मातरम, वंदे मातरम. चल बाहेर.